तर राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलेलो आहे UP मध्ये मथुरा. तर हे बघा आपले श्रीकांत भाऊ, आपली फॅमिली सगळी. तर आता आम्ही जात आहे दर्शन करायला कृष्ण जन्मभूमीमध्ये. तर ब्लॉगमध्ये बनत राहा, सगळं फिरणार आहोत आम्ही, प्रेम मंदिर वगैरे. तर इथं जन्मभूमीमध्ये काय मध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळं बाहेरूनच तुम्हाला दाखवतो मी. तर आता आलेलो आम्ही इथं कृष्ण जन्मभूमीच्या द्वारवर. गेट बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही आमच्या बॅग वगैरे ठेवत आहेत, कारण मध्ये बॅग वगैरे नेता येत नाही. बघा नंबर लागावं लागतं इकडं. तर इथं सामान घर आहे, इकडं आपल्या बॅग वगैरे ठेवावं लागतात. इकडं आम्ही रॉंग गेलो होतो, त्याच्यामुळे इकडं आलो आता. चला, तर आता आम्ही दर्शन करून आलेलो आहोत आणि आमचे सामान घेतलं बघा. या जागी सामान ठेवलेले आहे. आता जाणार आहे आम्ही. कुठं जाणार आहे? वृंदावनला. आता वृंदावनला. चला मग निघूया. तर आता आम्ही थोडं रेस्ट करत आहोत, नंतर जाणार आहे वृंदावनला. फॅमिली बघा, आमच्या काकू, आमच्या आई, दुर्गा माता, हे आमचा रोहित भाऊ आणि आपला श्रीकांत भाऊ. याला तर ओळखतच असाल तुम्ही, हे महाराष्ट्राचे सुपरस्टार आहेत. सुपरस्टार नाही, महाराष्ट्राचे नाही, आका जगाचे जगाचे सुपरस्टार आहे. स्टुपिस्टार आहे, स्टुपिस्टार. तर मित्रांनो, ब्लॉग मध्ये बनवून राहा. पुढं वृंदावन मध्ये जाणार आहे, प्रेम मंदिर वगैरे सगळं दाखवणार आहोत तुम्हाला आम्ही. मथुराचं दर्शन करून आता आम्ही निघालो वृंदावनला. तर आमचे सोपान दादा बघू शकता. अरे सोपान भाऊ, काय करायला तुम्ही? बॅग ओढायला. बॅग चला, चांगलीच मेहनत चालू आहे सोपान भाऊची. रोहित भाऊ तुम्ही? तर गाईज, आता आम्ही चाललो वृंदावनला. तुम्हाला दाखवतो सगळी महिमा. बर, ते आमचे काकू आहेत, ही आई, ही आमची बहीण आणि आमचे सोपान दादा. हार नाही पाहिजे. राधे राधे. ये बोल सोपान भाई, ये क्या कर रहा है? तर मित्रांनो, आम्ही जाणार आहे आता वृंदावनला. तर ब्लॉग मध्ये बनवून राहा. वृंदावन गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवतो. ओके. बोलो. तर आता आम्ही उभे आहोत कृष्ण जन्मभूमीच्या गेटवर. बघा, नाव वाचू शकता तुम्ही. तर आता ऑटो धरून आम्ही जाणार आहोत वृंदावनला. अब चले भैया, ऑटो से कहाँ पे जाना है? वृंदावन जाओगे? हाँ, वृंदावन जाएंगे। क्या सवारी लोगे? 100 रुपये सवारी लेंगे। तर पाहू शकता गाईज, आपल्या सोपान दादाचे इथे पण फॅन फॉलोअर भेटलेले आहेत. तुम्हाला तगडे तगडे फॅन फॉलोइंग आहे. आपल्या वृंदावन मध्ये पण सोपान दादाचे फॅन फॉलोअर भेटलेले आहेत. पाहू शकता किती लोक जमलेले आहेत सोपान भाऊ पण पाहण्यासाठी. पहा, सोपानच्या मथुरामध्ये पण फॉलोअर भेटलेले आहेत. आपले व्हिडिओ वृंदावनला कोणत्या मंदिरावर बोलवायला ते? तर आता आम्ही बसलेलो ऑटो मध्ये. तर ऑटो वाला ड्रायव्हर काय भेटलेले नाही, म्हणून आपला रोहित दादाचा ऑटो घेऊन जाणार आहे वृंदावनला. ऑटो पण स्टार्ट झालेले आहे. ऑटो स्टार्ट आहे. क्या हो गया भैया? क्या प्रॉब्लेम है? कुछ प्रॉब्लेम नाही, ऑटो चालू आहे. ऑटो चालू आहे, सिर्फ रेस करायची आणि पळवायचा आहे. हे बघा तुम्ही, बघा हे ऑटो चालूच आहे. रोहित, हे रोहित जाऊ दे, हमारी बैग गिर जाएंगे ऊपर से. आम्ही निघलेलो वृंदावनच्या रस्त्याला. हे बघा आपले ड्रायव्हर. हे वृंदावनची गली आहे. आपका नाम क्या है? अरे नाम बोलो भाई. हमारा नाम शाहरुख है. शाहरुख खान हो क्या? हाँ, नाम क्या है? शाहरुख. भाऊला बघा काय म्हणतो आपल्याला, जा म्हणून. तर आता आम्ही उतरलेलो आहोत वृंदावन मध्ये. ते कोणती जगह आहे भाई? कालीदे लोकेशन आहे, कालीदे म्हणून. तर चला मग फिरूया. आता कुठे जायचं आपल्याला? दादा कोणत्या मंदिर जवळ आलो? अरे ऑटो आले भाऊ ना, आपल्याला 500 मीटर लांबच सोडून दिलेला आहे. तर आता आपल्याला पाय जावं लागेल. याचा ऑटोचा नंबर आहे, केस ठोकून द्या याला. तर वृंदावनच्या रस्त्यानं आम्ही भटकत आहोत. ऑटोवाल्याने आम्हाला 3 किलोमीटर लांब सोडले. हे बघा आपली फॅमिली. चला लवकर. आता कुठं जायचं आपल्याला? वैष्णो देवी दर्शन करा. हे बघा मंदिर किती सुंदर आहे.
मंदिर का नाम क्या है भाई? मंदिरचं नाव आहे श्रीकृष्ण प्रमाण परधाम कोच मंदिर. तर आता दर्शन करण्यासाठी आम्ही जात आहे मंदिर मध्ये. चला बघूया कशाचं मंदिर आहे. तर मंदिरामध्ये आता आम्ही जात आहोत, एंटर होत आहोत. आम्ही आता बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो. खूप भारी मंदिर आहे बघा. डेकोरेशन तो एक नंबर केलेलं आहे बघा. दर्शन करून आता आम्ही थोडं बसलो. बघा किती भारी चित्र काढलेलं आहे राधाकृष्ण. हे बघा मंदिराच्या भिंतावर किती भारी चित्र काढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथं या मंदिरमध्ये गुफा दर्शन आहे. बघूया याच्यात काय आहे. जर रे कॅमेरा जर मी पुढे चालतो सगळं दाखवतो मी काय काय आहे गुफा दर्शन. हे बघा इथं सगळी लीला दाखवलेली आहे. भगवान श्रीकृष्ण लहानपणीची. चला पुढं. अजून तुम्हाला दाखवतो इथं कोण आहे आम्हाला माहित नाही तेवढं. ते कोण आहे तेवढं माहित नाही आम्हाला. चला अजून पुढं दाखवतो. इथं काय आहे? काल्या नाग आहे का? हे भगवान श्रीकृष्णाला सोडून येत. वासुदेव. हा वासुदेव वासुदेव सोडायला जात आहे. गोकुळ मध्ये सोडायला जाताना स्पीड बघायला का? हे इथं पक्षीला मारताना आहे. पक्षीला मारलो भगवान श्रीकृष्णानं. अजून काय काय? इथं काल्या नागवर नाचताना बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असं चित्र आहे. इथं हे कोण आहे? कोण आहे? कोणी असू दे चला. कोणी असू दे. चला हे भगवान श्रीकृष्ण. ऐशा मैया को विश्वरूप दर्शन म्हणजे त्याच्या तोंडात त्याच्या मुखातून पूर्ण विश्व दिसला होता. हे काम फिर दूध पान लिहिला म्हणजे इथं दूध पित आहेत भगवान श्रीकृष्ण बघू शकता तुम्ही. आणि इथं काय? इथं कीर्तन करत आहेत असं मला वाटते. चला इथं काय? हे दही चोरत आहे का? माखन चोर. माखन चोर. माखन चोर लिहिला. हे इथं चिरहरण लिहिला. चिरहरण म्हणजे माहित नाही. चला इथं बासुरी वाजवत आहेत. मीराबाईको दर्शन. मीराबाईला तेव्हा दर्शन दिलं होतं ते आहे दाखवलेलं आहे. चित्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्याचं. ते काय मुनी सुखदेवजी स भागवत कथा सुनते हुए. भागवत कथा ऐकत आहे. चांगलं दृश्य बघू शकता तुम्ही किती सुंदरपणे एकदम आपल्याला दाखवलेले लोकाविहार म्हणून. इथं पण लीला दाखवलेली आहे त्यांची. इथं द्रौपदी चिरहरण केलेलं आहे. हे लीला दाखवत आहे. चला श्रीकृष्ण सुद्धा मिळाले होते. तर गुफा संपलेली आहे आणि आम्ही आता निघत आहोत बाहेर. हे बघा आपले राधा कृष्ण युगल स्वरूप बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. आणि आता आम्ही निघलो बाहेर मंदिरमध्ये. हे बघा एंटर झालो. तर आता दर्शन करून आम्ही निघत आहोत गोरगोपाल आश्रमसाठी. 1 किलोमीटर आहे इथून. पैदल पैदल जा रे. आता पायी पायी जाऊया. चला वारी करत जाऊया. महाराष्ट्राची वारी UP मध्ये. हे बघा होळी आहे म्हणून होळीचं बॅनर लावलेलं आहे इकडं. दाखवलंय झूम करून. चला बघूया गोरीगोपाल आश्रम किती लांब आहे. इथे पायी पायी जात आहोत मित्रांनो आम्ही. आता ऑटोवाले खूप पैसे घेत आहेत. चला मग. तर आता आम्ही आलेलो आहे परिक्रमा मार्गावर. इथून परिक्रमा होती बघू शकता तुम्ही. जात आहोत आता आम्ही गोरीगोपाल आश्रम मध्ये. तर ब्लॉग मध्ये बनून राहा. पुढं कुठं कुठं जातो कसं कसं मी फिरतो सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तुम्हाला अनिरुद्धाचार्यजी महाराजचं पण दर्शन करून देतो. हा जर ते असतील तर बरं आले तर ते. तर रोहित भाऊ आपले काउंटर बघत जप करायची. बघा गोरीगोपाल वृद्धाश्रम ट्रस्ट आहे. ते बघा आपले लड्डू गोपाल किती भारी मूर्ती आहे त्यांची. लवकरच गोरीगोपाल आश्रम मध्ये पोहोचतो. चला लय गरमी होत आहे इकडं. स्टार्टिंगला तर हिव वाजलं थंडी वाजली पण आता गरमी होत आहे. हे बघा परिक्रमा करत आहे झोपून. आणि गोरीगोपाल वृद्धाश्रम फायनली आपण पोहोचलेलो आहे गोरीगोपाल वृद्धाश्रम वृंदावन धाम. तर आता आम्ही जात आहोत रूम बघायला. हे बघा रूम वाले भैया आपली बॅग धरलेली आहे त्यांनी. तुमची माती बघा कशी आहे पांढरी. माग आपले बघण्यासारखं झाले भाऊ. लय गरमी होत आहे इथं. तरी पण आम्ही चालत आहोत. रूम बघतो कशी आहे तर मजा आली. बहुत मजा आली आहे. तर आता आम्ही बसलेलो आहोत लिफ्ट मध्ये. हे बघा लिफ्ट कधी जात आहे. अभी दबा दू क्या तेरा? दबा दू? हमको ले जाएंगे वरना 3 में हो. उतरो जल्दी चलो लवकर चला.
बाय बाय, राधे राधे. तर room मध्ये आलेलो आहे. आपली room. ए, रोहित झोपलाय बघ. Finally आम्ही बसलो करायला. लय सुकून वाटत आहे आम्हाला. हे बघा आता रूम मध्ये आम्हाला भूक लागली म्हणून चिवडा खातो आम्ही. बेटा. तर आता रूमचे पैसे देऊन आम्ही निघालो आहे गौरीगोपाल आश्रम मध्ये जेवण करायला. गौरीगोपालच्या बॅक साईडला आम्ही आता आणि चाललो वृंदावनच्या गली गलीनं गौरीगोपाल आश्रम मध्ये जेवायला. तू किंवा हसरा आहे हरामी. तर मित्रांनो, मजा पण येत आहे, सजा पण येत आहे, कारण पाय पाय फिरावं लागायलंय. तुम्ही व्लॉग मध्ये बनवून राहा सगळं वृंदावनची काय म्हणतात त्याला, सगळं वृंदावनचं दर्शन करतो तुम्हाला आम्ही. बनवून राहा ब्लॉग मध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो, आम्ही आता आलो गौरीगोपाल आश्रमला. तरी सिडी बघा किती मोठी आहे. लई गर्दी चालू आहे. गर्दी बघू शकता, अफाट गर्दी आहे. आमचे काय नंबर लागत नाही वाटतं. हे बघा, खूप सेवा चालू आहे. तर गौरीगोपाल आश्रम मध्ये माझं तर जेवण झालेलं आहे आणि आता भाऊ आपला जेवण बघा, एक नंबर जेवण आहे. कधी आले तर गौरीगोपाल मित्रांनो, आश्रम तुम्ही एक वेळेस नक्कीच अवश्य भेट द्या. जेवण एक नंबर आहे. वा, बघा आपले दोस्त भेटलेले आहेत, ते म्हणले आम्हाला पण व्हिडिओ घ्या. तर अनिरुद्धाचार्य महाराज येणार आहेत, तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून राहा. लवकरच आपल्याला अनिरुद्धाचार्य महाराजांचे दर्शन होईल. कथा जिनको सुनना है श्रोत मुनि, क्या आश्रम का नाम? तो रिक्शे वाले से बोल के आप वहाँ चल सकते हैं, कथा वहाँ होगी. अभी हम मुनि के लिए जा रहे हैं. तर महाराजांचे दर्शन करून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही अनिरुद्धाचार्य महाराजांचं दर्शन तर केलंच असेल, तर अजून ब्लॉग मध्ये म्हणून राहा. प्रेम मंदिर, बाकी बिहारी, राधा रमण, राधा वल्लभ मंदिर सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. वृंदावनचे जेवढे पण मंदिर आहोत तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तर ब्लॉग मध्ये बनवून राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग कसं वाटलं कमेंट मध्ये कळवा आणि ब्लॉग मध्ये बनवून राहा. तर आता आम्ही आंघोळ वगैरे करून निघत आहोत बाकी बिहारी मंदिरचे दर्शन करायला. बघूया आता प्रेम मंदिर पण फिरूया. तर मित्रांनो, एक 5000 वर्ष पुराणी विहिरीत जर आपण राधा नाम जोरानं ऐकलं तर आपल्याला वापस नाव येते. बघा आता मी म्हणून दाखवतो. राधे यायले का? राधे 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 येत आहे, येत आहे. ते इथं बघू शकता तुम्ही, इस्कॉन मंदिरचं द्वार आहे. चला आपण मध्ये जाऊया आता. इस्कॉन मंदिर मध्ये एंटर झालेलो आपण. बघू शकता इस्कॉन मंदिर, बघू शकता इथं कीर्तन चालू आहे. चला जाऊया आपण दर्शन करायला तिकडं. तर काही बघू शकता मूर्ती किती छान आहे. बघू शकता किती भारी चित्र बनवलेलं आहे इस्कॉन मंदिरमध्ये. तर इस्कॉन मंदिरचे दर्शन करून आम्ही आता निघलो प्रेम मंदिरकडे. तर चला जाऊया प्रेम मंदिरकडे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, वृंदावन मध्ये महिमा किती भारी आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रेम मंदिर किती सुंदर आहे. ये देखो भैया प्रेम मंदिर. तर मित्रांनो आम्ही आता प्रेम मंदिरच्या दुसऱ्या साईडला आहोत आणि बघा प्रेम मंदिर किती सुंदर दिसत आहे. हे आपला रोहित भाऊ. राधे 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 राधे. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भारी व्ह्यू आहे इथं. हे बघा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे जे मित्र आहेत ते काय करत आहेत ती. हे बघा मित्रांनो इथं रथ आहे भगवान श्रीकृष्णाचं. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता प्रेम मंदिर मध्ये भगवान श्रीकृष्ण यांची किती भारी लीला दाखवलेली आहे. वही करून दाखवा असं. आणि तिकडे आहे प्रेम मंदिर बघा. रात्रीच्या टायमाला हे प्रेम मंदिर दिसत आहे. आम्ही तर खूप खूप मजा करत आहोत. तुम्ही पण या आणि एक वेळेस नक्की प्रेम मंदिर फिरा. तुम्ही कधी वृंदावन आले तर या प्रेम मंदिरवर
नक्की या, एन्जॉय करा. तर मित्रांनो इकडे बघा गोवर्धन पर्वत किती भारी आहे. दाखव रे वरून भैया. इथे का? तर तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर गोवर्धन पर्वतचं चित्र दाखवलेलं आहे आपल्याला. वरून पाणी टपकत. तर इथं बघू शकता तुम्ही भगवान श्रीकृष्णांनी एका बोटावर पर्वत उचललेला आहे आणि अतिशय सुंदर इथं चित्र दाखवलेलं आहे आपल्याला प्रेम मंदिर मध्ये. तर मित्रांनो प्रेम मंदिर आता बंद होत आहे. आम्ही पण कधी गेलो पण नाही, प्रेम मंदिरचं दर्शन पण केलं नाही. इकडून बघू शकता तुम्ही प्रेम मंदिरचं नाव वगैरे खूप सुंदर आहे. इकडे या. प्रेम मंदिरचं जे पेंटिंग आहे ते काय म्हणतात लाइटिंग आहे त्याचा कलर चेंज होत आहे. तर मित्रांनो मी एकदम जवळून प्रेम मंदिर बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रेम मंदिर मध्ये किती भीड आहे. इकडून बघा यायचं दोन आणि इकडून बाहेर जाण्याचं आणि हे प्रेम मंदिर आपलं. जाऊया आता बाहेर. तर तुम्ही कधी आले तर नक्की या प्रेम मंदिरला. खूप भारी आहे. आम्ही तर खूप फिरलो, खूप एन्जॉय पण केला. आता आम्ही निघत आहोत बाहेर. तर चला आजचा ब्लॉग इथं समाप्त करू. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. राधे राधे.